सामुदायिक पद्धती या विषयावर माझे प्रेझेंटेशन सादर करणार आहे. भारतीय ज्ञान प्रणाली ही आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अमूल्य परंपरा आहे. ती निसर्गाशी सुसंगत, अनुभव आधारित आणि मूल्यांवर आधारित आहे. या प्रणालीमध्ये व्यक्तीपेक्षा समाजाला अधिक महत्त्व दिले जाते. एकत्र येऊया, एकत्र शिकूया आणि एकत्र वाढूया हा विचार या प्रणालीचा मुख्य आधार आहे. या पोस्टरमध्ये आपण सामुदायिक पद्धतीचे विविध घटक पाहणार आहोत, जसे की वृक्षारोपण व वनसंवर्धन, ज्ञानगोष्ठी, जलसंधारण, शेती व पशुपालन, सण व उत्सव आणि आरोग्य व उपचार. तर पहिला मुद्दा वृक्षारोपण व वनसंवर्धन. भारतीय संस्कृतीत झाडांना देवतांसारखे मानले जाते. झाडे आपल्याला प्राणवायू देतात, हवामान संतुलित ठेवतात आणि पावसाचे प्रमाण नियंत्रित करतात. सामुदायिक पद्धतीमध्ये गावातील लोक एकत्र येऊन वृक्षारोपण करतात आणि जंगलांचे संरक्षण करतात. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधने टिकून राहतात. दुसरा पॉइंट, ज्ञानगोष्ठी. ज्ञानगोष्ठी म्हणजे लोक एकत्र बसून ज्ञान, अनुभव, कथा आणि परंपरा शेअर करणे. पूर्वी गावात वडीलधारी मंडळी मुलांना गोष्टी सांगून त्यांना जीवनमूल्य शिकवित असत. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना नैतिकता, विचारशक्ती आणि संवाद कौशल्य विकसित होते. आजच्या काळातही शाळेत गट चर्चा, कथा सांगणे, वाचन उपक्रम यासारखे उपक्रम ही परंपरा जपता येते. त्यामुळे शिक्षण अधिक रुचकर आणि परिणामकारक होते. जलसंधारण. पाणी हे जीवनाचे आधार आहे. भारतीय ज्ञान प्रणालीत पाण्याचा योग्य वापर आणि साठवण यावर भर दिला जातो. गावातील लोक एकत्र येऊन बंधारे, तलाव आणि विहिरी तयार करतात. यामुळे पाण्याची बचत होते आणि दुष्काळासारख्या समस्यांवर मात करता येते. आजच्या आधुनिक युगात पाण्याची कमतरता वाढत आहे. त्यामुळे जलसंधारण ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी पाण्याची बचत करण्याची सवय लागली पाहिजे. शेती व पशुपालन. भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपरिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती आणि पशुपालन यामुळे अन्न उत्पादन वाढते आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. सामुदायिक पद्धतीत शेतकरी एकमेकांना मदत करतात आणि अनुभव शेअर करतात. विद्यार्थ्यांना